आपण याच्या बाजूला मोहरी टाकली आहे. आता हे थोडेसे लाल व्हायला लागले म्हणून आपण बाजूला मोहरी सोडली आहे. कारण मोहरीला काय आहे, मोहरीला व्हायला वेळ लागतो, जिरे लवकर होतात. तरी आपण आधी जिरे टाकले, थोडं चूक झाली आपल्याकडनं, शेवटच राहतात थोड्याफार मिस्टेक. पण तरी टेस्ट इम्पॉर्टंट आहे, आपण त्याच्यावरती जास्त फोकस करणार आहे. तर जास्ती आता थोडंसं हे झालं आहे, तर लवकरात आपण काय करू, त्याला डाळ पण टाकून देऊ. एक चमचा घ्यावा लागेल. आता आपल्याला फिरवून घ्यायचं आहे थोडंसं चमच्याने. आता हे आता डाळ टाकून घेतली आपलं. आपण आता याला मिक्स करायचं. मुगाची डाळ टाकली असते, उडदाची आहे. उडदामुळे काय येतं, टेस्ट येते थोडीशी. बघा ही अशी, हे असं बनतं. ते हॉटेलमध्ये आपण आणि आई इकडे हे करते. कढीपत्ता टाकला. थोड्याशा मेथ्या. आता आपण परत ह्याला मिक्स करतोय कढीपत्ता टाकून. काजू टाकले. आता आम्ही आज स्पेशल कोकणावरून मागवलेले काजू आहेत. त्याचे टर्फल असतं, त्याला हे टर्फल काढल्यानंतर त्याला टाकू शकतो. थोडे टर्फल आहेत बाकी चालू शकतो. असं वाटतंय मला, थोडं तूप टाकून देऊ. असं बनलं आहे ॲटलिस्ट. आता हे आता आपण परत तूप टाकलं. तर ते पहिलं तेल होतं, मला नाही माहिती. नाही, तूपच होतं. आणि सूर्याचं तूप खूप आवडतो. तूप म्हणजे एकदम फेवरेट विषय. दही कुठे आहे? दही काढा पटकन. आता आपण कोथिंबीर टाकतो. कोथिंबीर आणि पुदिना म्हणजे मीठ. थोडंसं मीठ टेस्टसाठी एक थोडासा पुदिना ॲड करायचा. आम्ही आमच्या अशा बॅचलर मध्ये आम्हाला असं वरण बिरण असं करायचं, म्हणजे आम्हाला आता अर्धा एक तास लागायचा. आणि मी आहे एक स्केटर आणि स्विमर. नॅशनल लेवलपर्यंत जायचं आहे. एकदा नॅशनल लेवलला पोहोचल्यावरती मग इंटरनॅशनलचा विचार करूया. त्याच्यासोबतच छोटीशी एक मिरची. काहीच नाही. आता मी नाही खाणार, बिलकुल नाही. फक्त टेस्ट साठी टाकलेलं, फक्त काढून टाकायची नंतर. त्याने काय येतं, थोडीशी एक टेस्ट येते. अरे सगळ्या ह्याच्यात टेस्टच येते का? टेस्ट साठीच ते सुरू आहे, नाहीतर मग असं भात खाल्ला असतं ना. दही घ्या ना. आता याच्यात थोडं मीठ टाकलं आणि मग आणि आपण थोडीशी आता थोडंसं मीठ टाकतो. आणि हे पहिलं होतं ना, हे थोडंसं मिरची होती ही. आणि मिरचीच्या पहिलं
काजू होते आणि काजूच्या पहिले कोथिंबीर पुदिना आणि पुदिनाच्या नंतर कोथिंबीर नंतर तेल झालं. आता आपण टाकतो आहे दही. कारण की हा काय कर्ड राईस, कढाई. त्यामुळे दही आपल्याला भरपूर प्रमाणात पाहिजे. आणि हा निघालं दही. अर्धा टाकू म्हणजे त्याचं 100 ग्रॅम झालं. 100 ग्राम नाही, 400 ग्राम झालं. ओके. तर थोडं पाण्याशिवाय आपण डायरेक्ट भात टाकूयात. आता आपण थोडासा भाता टाकतोय. मी ना भाता थोडासा लिंबू भातासोबत खातो. आणि वरण पण खातो. भाता तर पिघळून गेला. म्हटलं तर सेपरेट पण ठेवला आहे भात थोडा. याला मस्त हलवायचं एकत्र जीव करायचं. बाबा बोल ना. आता मी नाही करणार व्हिडिओ. ओके. हे घ्या. आपला दही भात रेडी आहे. तर आपण आता स्टॉप करूया व्हिडिओ आपला. लगेच बंद.